चीनी टीव्हीवर लेटेस्ट जाहिरात. रिपोर्टर: सर, आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय. चीनी माणूस: माझ्या आवडीचे वटवाघूळ, साप, खवल्या मांजर, कावळा, कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो. रिपोर्टर: तरी इतका फिटनेस? चीनी माणूस: चिंग टिंग पिंग ऑइल. चिंग टिंग पिंग ऑइल असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. परीक्षा हॉलमध्ये गण्या बंड्याला प्रश्नाचं उत्तर विचारत असतो. बंड्या: पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांग. बंड्या: नाही माहीत. गण्या: दुसरं. बंड्या: नाही माहीत. गण्या: तिसरं, चौथं, पाचवं. बंड्या: नाही माहीत, नाही लिहिलं. गण्या: आता तू परीक्षेत पास झालास तर तुला क्राईम पेट्रोल कार्यक्रमात दाखवतील तुला कसा मारला ते. रमेशचा भाऊ सुरेश लय दिवसातून घरी येतो. रमेश सुरेशला म्हणतो, हे बघ, आपल्या कुत्र्याला मी मराठी बोलायला शिकवले. रमेश: गप्प रे, काय पण सांगू नकोस. रमेश: तुला बघायचं आहे का? सुरेश: दाखव बघू. रमेश कुत्र्याला म्हणतो की, सांग सुरेश माझा कोण आहे? कुत्रा लगेच बोलतो, भाऊ भाऊ भाऊ. मित्राच्या घरी गेला असता त्याच्या मुलाला प्रश्न विचारला, काय मग, काय करणार आता? पुढे काय करायचं ठरवलंय? मुलगा म्हणतो, काय नाही काका, आता तुम्ही गेल्यावर आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. म्हण्या, काल तुझ्याशी बोलताना तुझा मूड ऑफ होता आणि आज एकदम मूडमध्ये आहेस. गण्या: काल माझ्या बायकोने साड्यांसाठी 20,000 रुपये उडवले. म्हण्या: मग आज मूड ऑन कसा काय? कारण ती साड्या घेऊन आज तुझ्या घरी गेले दाखवायला. काल माझ्या भावाला मुलगी बघायला आली होती आणि मुलीकडचे म्हणाले, शेतकऱ्याच्या घरात आम्ही मुलगी देणार नाही. मग मी म्हणालो, इंस्टाग्रामवर रील्स करणाऱ्या हिरोला द्या. मग आली मोठी पोरगी ह्यांची हिरोईन असल्यागत. दारूच्या दुकानावरचा असा एक बोर्ड, जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा तुम्ही आपोआप माझ्याही प्रेमात पडाल आणि आयुष्यभर कुठे ना कुठे तर पडत राहाल.